नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर अनघा काळे. आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधला कंपनी अकाउंट्स मधील इश्यू ऑफ शेअर्स हा पार्ट बघतोय. आपण आतापर्यंत सगळ्या बेसिक एंट्रीज, प्रो रेटा अलॉटमेंट म्हणजे काय आणि समजा ॲप्लिकेशनच्या वेळेला ओव्हर सबस्क्रिप्शन झालं असेल तर अलॉटमेंटच्या वेळेला ते पैसे कसे ॲडजस्ट करायचे या प्रकारच्या सगळ्या एंट्रीज बघितल्या. आज आपण काही शेअर्स जर फॉरफिट केले बिकॉज ऑफ नॉन पेमेंट ऑफ दी कॉल मनी, पैसे मिळाले नाहीत काही म्हणून शेअर्स आपण फॉरफिट करतो. अशा वेळेला शेअर्स फॉरफिट केल्यानंतर आपण काय एंट्री पास करायची किंवा त्यापैकीच काही शेअर्स जर रिइश्यू केले असतील तर त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची हे आपण आजच्या पाठ्यपुस्तकातीलच पुढील प्रॉब्लेम्सद्वारे बघणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकातला हा प्रश्न क्रमांक 6 आहे. Suhas Limited issued 10,000 equity shares of rupees 10 each at a premium of rupees 2 per share, payable rupees 3 on application, rupees 5 in bracket including premium on allotment, and a balance in 2 calls of equal amount. टोटल आता जी किंमत आहे आपल्या शेअरची ती फेस व्हॅल्यू 10 आहे आणि प्रीमियम ॲड करून ती अमाऊंट आहे 12 रुपये. त्याच्यापैकी ॲप्लिकेशनमधून आपण कलेक्ट करणारे 3 रुपये, अलॉटमेंटच्या वेळेला आपण कलेक्ट करणारे 5 रुपये इन्क्लुडिंग प्रीमियम, म्हणजे 2 रुपये त्याच्यामध्ये प्रीमियम आहे आणि 3 रुपये अलॉटमेंट आहे, असे एकूण 8 रुपये कलेक्ट झाले. आणि उरलेले जे 4 रुपये आहेत, टोटल 12 रुपये किंमत आहे, ते 4 रुपये आपण इक्वल अमाऊंट घेणार आहोत 2 कॉलमध्ये, म्हणजेच 2 रुपये फर्स्ट कॉल आणि 2 रुपये सेकंड कॉल. अशा प्रकारे 12 रुपयाचं आता इथे डिस्ट्रीब्युशन आहे. Applications were received for 11,000 equity shares and pro rata allotment was made for all the applicants. The excess application money was adjusted towards allotment. Mrs. Shobha, who were allotted 200 equity shares, failed to pay first and final call and her shares were forfeited after the final call. Show journal entries in the books of Suhas. Show its प्रेझेंटेशन इन बॅलन्स शीट. आता आपण काय करणार आहे, जर्नल एंट्रीज पण दाखवणार आहे आणि बॅलन्स शीटमध्ये पण ॲक्च्युअल शेअर कॅपिटल कलेक्ट झालेलं, शेअर प्रीमियम किंवा फॉरफिटेड अमाऊंट आपण कशी दाखवतो हेही आपण बॅलन्स शीटमधलं प्रेझेंटेशन पण या प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत. ॲप्लिकेशन आपल्याला मिळाले टोटल 11,000 इक्विटी शेअर्स, 11,000 इक्विटी शेअर्ससाठी, आणि आपण इश्यू मात्र ओपन केला आहे फक्त 10,000 इक्विटी शेअर्सना. आपल्याला इथे प्रो रेटा अलॉटमेंट करायची, म्हणजे प्रपोर्शनेट अलॉटमेंट करायचे. जिथे 11 शेअर्ससाठी अप्लाय केलं असेल तिथे आपण प्रपोर्शनेटली फक्त 10 शेअर्स देऊ शकतो, याला आपण म्हणणार प्रो रेटा अलॉटमेंट. एक्सेस ॲप्लिकेशन मनी आपल्याकडे जो कलेक्ट झाला आहे, जास्तीचे ॲप्लिकेशनचे पैसे, ते आपण अलॉटमेंटमध्ये ॲडजस्ट करणार आहोत. जर्नल एंट्रीज बघूया पुढे आपण. फर्स्ट जर्नल एंट्री बघा, जिथे टोटल 11,000 आपल्याला ॲप्लिकेशन आलेत, त्याच्यामुळे टोटल पैसे जे आपल्याकडे कलेक्ट झालेत ते 11,000 इक्विटी शेअर्ससाठीचे झालेले असणार आहे. ॲप्लिकेशन मनी पर शेअर इज 3 रुपीज. सो 11,000 into 3, 33,000 आर कलेक्टेड थ्रू ॲप्लिकेशन. सो फर्स्ट एंट्री इज बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 33,000 being application money on 11,000 equity shares at rupees 3 per share received. Now this application money will be transferring to capital, share capital. आता इथे 10,000 पैकी आपल्याला 11,000 शेअर्सचे पैसे आले, 10,000च शेअर्स इश्यू करतोय. आपल्याला सांगितलंय उरलेले जे जास्ती पैसे आहेत ते अलॉटमेंटला ॲडजस्ट करा. सो इथे आपण सेकंड एंट्रीमध्ये ते अलॉटमेंटला ॲडजस्ट केलेत. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन डेबिट 33,000. वरच्या एंट्रीमध्ये जेवढं आपण क्रेडिट दिलं होतं इक्विटी शेअर ॲप्लिकेशनला तेवढ्याच अमाऊंटचं आपण इथे डेबिट दिलं. आणि 33,000चं डिस्ट्रीब्युशन काय करणार आता, 10,000 into 3, म्हणजे 10,000 शेअर्स आपण इश्यू केले. सो 10,000 into 3, 30,000, 30,000 हे आपण ट्रान्सफर करणार इक्विटी शेअर कॅपिटलला. आणि जे एक्स्ट्राचे आहेत 3,000 ते आपण ॲडजस्ट केले अलॉटमेंटला, म्हणून आपण एंट्री केली इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 33,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल 30,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट 3,000. Moving ahead to allotment now. Now for allotment it is given 5 rupees per share is allotment money including premium. Okay. So 5 पर शेअर, सो 5 into 10,000. आता यापुढे मात्र आपल्याला 10,000 शेअर्स प्रमाणेच दरवेळेला प्रत्येक स्टेजला दाखवायचे, कारण का फक्त ॲप्लिकेशन मनी मिळताना आपल्याला 11,000चा मिळाला, पुढे आपण इश्यू मात्र फक्त 10,000 शेअर्सच केलेले आहेत. सो 10,000 into 5,
50,000. Out of 5 now, 3 rupees are of face value, that is share capital, and 2 rupees are of premium. So आपण क्रेडिट देताना दिलंय टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,000. हे 30,000 आपले आले 10,000 इंटू 3, and टू शेअर प्रीमियम 10,000 into 2, that is premium amount 20,000. Now next we'll receive that allotment money. Allotment चे पैसे आपल्याला मिळणार आहेत. आता इथे allotment चे टोटल ड्यू ची एंट्री आपण केली 50,000 ची, थर्ड एंट्री जी आहे ती. पैसे मिळायला पाहिजे होते 50,000, पण आता काय झालंय, ऑलरेडी ऍप्लिकेशनच्या वेळेला आपल्याला 3,000 रुपये जे जास्तीचे मिळालेत ते आपण अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट केलेत. सो आपल्याला ऍक्च्युअल पैसे मिळताना इथे 50,000 मायनस 3,000 म्हणजे 47,000च मिळणार आहेत. सो नेक्स्ट एंट्री जिथे आपल्याला अलॉटमेंट मध्ये रिसीव्डची एंट्री करायची आहे तिथे आपण दाखवणार बँक अकाउंट डेबिट 47,000, ही अमाऊंट आली आपली 50,000 मायनस 3,000 करून, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 47,000. आता तुमच्या इथे लक्षात येईल प्रत्येक वेळेला इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट असेल, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट असेल, ती अकाउंट ही लगेच सेटल होऊन जातात, क्लोज होऊन जातात. इथे सुद्धा थर्ड एंट्रीमध्ये तुम्हाला दिसेल की डेबिट इक्विटी शेअर अलॉटमेंटला आपण केलंय 50,000चं, क्रेडिट करताना केलंय 47,000चं, आणि सेकंड एंट्रीमध्ये सुद्धा आपण इक्विटी शेअर अलॉटमेंटला क्रेडिट केलेलं होतं 3,000चं. म्हणजे टोटल क्रेडिट झाले आता 3 + 47 50चं, आणि डेबिटही 50चं आहे. म्हणजे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट हे ऑटोमॅटिकली क्लोज होते, कारण ते आपण इक्विटी शेअर कॅपिटलला ते पैसे ट्रान्सफर करून देतो. नाव नेक्स्ट स्टेज इज फॉर फर्स्ट कॉल ड्यू. फर्स्ट कॉलची अमाऊंट आहे 2 रुपये. सो आता फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री आपण करणार. टोटल 10,000 शेअर्स आहेत. सो 10,000 into 2. सो इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 20,000, बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ऑन 10,000 शेअर्स ड्यू. 10,000 शेअर्सचं फर्स्ट कॉल ड्यू असल्याची एंट्री आपण इथे केली. आता मिळताना परत काय झालंय, एका शेअर होल्डरने it is given that Mrs. Shobha, who were allotted 200 equity share, failed to pay first call and final call also. दोन्ही कॉलचे पैसे आपल्याला 200 शेअर्सचे आलेले नाहीयेत, तेवढे आपल्याला कमी मिळणार आहेत. सो आपण इथे एंट्री करताना करणार बँक अकाउंट डेबिट, म्हणजे मिळताना किती मिळणार होतं आपल्याला बघा, 20,000 मिळायला पाहिजे होते, पण 200 शेअर्सचे कमी मिळणार आहेत. सो 200 into 2 per share. So 400 rupees from Shobha, which we have not received, that amount will deduct from 20,000. So 20,000 minus 400, now the amount is 19,600. So bank account debit 19,600 to equity share first call account 19,600. Now moving ahead to the final call. Final call is also of 2 rupees. So we'll show the entry for final call amount due. So 10,000 into 2, equity share final call account debit 20,000 to, now it should be to equity share capital account. It should not be equity share first call account, equity share capital account 20,000. ही आपण ड्यू ची एंट्री केली. त्याच्यानंतर आता परत मिळताना काय होणार आहे आपल्याला, 20,000 मायनस 400. परत शोभाकडे जे 200 शेअर्स आहेत त्याचे पैसे आपल्याला मिळालेले नाहीत. सो बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल, अगेन द अमाऊंट रिसिव्ड इज 19,600 ओनली. परत 400 रुपये आपल्याला कमी इथे दाखवावे लागतील. ड्यू होते 20,000 आणि 400 रुपये आपल्याला कमी मिळाले, म्हणून फक्त 19,600, 19,600 फक्त आपल्याला इथे मिळाले. ना आफ्टर दॅट द शेअर्स आर फॉरफिटेड. जे 200 शेअरवरचा फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल मिळाला नाही ते शेअर्स कंपनीने फॉरफिट करून टाकले. सो आपल्याला आता फॉरफिट केल्याची एंट्री इथे दाखवायची आहे. सो फॉरफिट केल्याची एंट्री बघूया. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2,000. इथे आपण काय केलंय, 2,000 अमाऊंट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट करतो. दिस इज द अमाऊंट फॉर द शेअर कॅपिटल विच इज कॉल्ड अप.
जेवढं आपण कॉल केलेलं आहे त्याला आपण म्हणतो कॉल्ड अप कॅपिटल. इथे पूर्ण अमाऊंटच कॉल्ड अप आहे फायनल कॉलपर्यंतची, त्यामुळे 200 × 10 पूर्णपणे 2000 ही कॉल्ड अप अमाऊंट आहे. त्याच्यापैकी फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलची अमाऊंट मिळाली नाही, सो वी हॅव शोन टू शेअर फर्स्ट कॉल 400, दॅट इज 200 × 2 जी अमाऊंट मिळाली नाही ती. आणि त्याच्यानंतर टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट, इथे सुद्धा काय झालंय 200 × 2 म्हणजे फायनल कॉलची अमाऊंट पण आपल्याला मिळाली नाही, सो आपण इथे दाखवले 400. अँड देन टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट, नाव दिस इज द पेड अप अमाऊंट, जेवढी अमाऊंट पे झाली आहे ती आपण इथे दाखवली. सो 200 शेअरवरचे 6 रुपये इथे पे झालेले आहेत आणि उरलेले जे 4 रुपये आहेत ते पे व्हायचे राहिलेत. त्याच्यामुळे जी पेडअप अमाऊंट आहे ती आपण इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटला दाखवतो. सो इट विल बी 200 × 6, 1200. So that way we have to show the forfeiture entry. You can see that it is given that for 200 shares she has failed to pay first and final call and her shares were forfeited. इथपर्यंतच आपल्याला इन्फॉर्मेशन ही प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. पुढे आपल्याला असं काही म्हणलेलं नाहीये की ते शेअर्स रिइश्यू वगैरे आहेत. त्याच्यामुळे ही जी फॉरफिचरची लास्ट एंट्री आपण केली ती एंट्री करून अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये आपण थांबणार आहोत. ठीक आहे, जर रिइश्यू दिलेला असेल तरच आपण रिइश्यूची एंट्री करायची, अदरवाईज आपण त्या प्रकारची एंट्री करणार नाही. सो फॉरफिचर असताना आपण काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात की जेवढे पैसे आपल्याला मिळतात ते बँकेच्या एंट्रीमध्ये केअरफुली दाखवायचे. तुम्ही जर बघितलं तर फर्स्ट कॉलच्या वेळेला आणि फायनल कॉलच्या वेळेला जी म्हणजे एंट्री नंबर 6 that is bank account debit to equity share first call and entry number 8 that is bank account to equity share final call. इथे आपण जे पैसे मिळालेले नाहीत तेवढे लेस करून दाखवलेले आहेत आणि ड्यूची एंट्री मात्र फुल अमाऊंटची आपण दाखवतो. And then for last entry, that is for forfeiture entry, always equity share capital account should be debited with the called up amount. जेवढे दरवेळेला 10 रुपये फेस व्हॅल्यू असेल तर पूर्णपणे अमाऊंट कॉल्ड अप असेलच असं नाही. जेवढी कॉल्ड अप असेल तेवढं आपण इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट करणार. जे कॉल्स आलेले नाहीत त्या कॉल्सना आपण क्रेडिट करणार. दोज आर द कॉल्स इन ॲरियर्स. and then equity share forfeiture account will be crediting with the amount which is paid up, जे ॲक्च्युली आपल्याला मिळालेली अमाऊंट आहे, पेड अप अमाऊंट आहे, ती आपण इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटला दाखवणार. सो लाईक दिस वे वी शुड सॉल्व द एंट्री और द प्रॉब्लेम फॉर फॉरफिचर. नाउ मूविंग अहेड विथ द प्रॉब्लेम नंबर 8. नाउ हियर balance sheet is also asked, journal entries and balance sheet. So just we'll see the presentation in balance sheet. In balance sheet you will find equity share capital on asset liability side, then share premium and share forfeiture also. Now how to find these amounts? Check in journal entries. जिथे जिथे आपण इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट केलेले आहे त्या सगळ्या अमाऊंट्स जर आपण ॲड केल्या, म्हणजे सेकंड एंट्रीमध्ये बघा 30,000 आहेत, थर्ड एंट्रीमध्ये 30,000 आहेत, सो 60,000. अगेन इन फिफ्थ एंट्री वी आर हॅव्हिंग 20,000. अगेन इन सेवन्थ एंट्री वी आर हॅव्हिंग 20,000. ह्या सगळ्या इक्विटी शेअर कॅपिटलला जेवढ्या अमाऊंट क्रेडिट केल्यात त्या सगळ्या ॲड करायच्या. त्यामधून लेस करणार इक्विटी शेअर कॅपिटलला जे डेबिट केले ते, म्हणजे लास्ट एंट्रीमध्ये आपण डेबिट केले 2,000, फॉरफिचरची जी एंट्री केली ते लेस करायचं. ते केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला येणार आहे ती शेअर कॅपिटलची अमाऊंट असणार आहे 98,000. Same way share premium is 2 rupees and total shares are 10,000. So 10,000 into 2 will get 20,000. And for share forfeiture you can see in last entry to equity share forfeiture account 1,200. So this is the paid up amount. So we have shown it 1,200. And on asset side bank balance we have shown 1,19,200. This amount we can find by adding all the amounts wherever bank account is debited. जिथे जिथे बँकेला डेबिट दिलंय त्या सगळ्या एंट्रीज मधली अमाऊंट आपण ऍड केली तर जी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे ती आहे 1,19,200. सो दिस वे वी शुड शो ऑल दिस अमाउंट्स इन बॅलन्स शीट. नाउ विल सी प्रॉब्लेम नंबर 8.
Now here different 3 cases are there. In all the cases shares are forfeited. फॉरफिचरचीच ट्रीटमेंट आपण बघतोय आज. सो सगळीकडे फॉरफिचरच आहे, फक्त फॉरफिचर आणि रिइश्यू असं कॉम्बिनेशन आहे या केसेसमध्ये. सो इट इज गिवन पास जर्नल एंट्रीज फॉर द फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ शेअर्स इन द फॉलोइंग केसेस. Now first one, Asha Limited forfeited 100 equity shares of ₹20 each, fully called up for non-payment of first call of ₹3 per share and final call of ₹5 per share. 80 shares of these were reissued at ₹15 per share, fully paid. Okay, so first shares forfeited are 100 and out of 100 shares only 80 are reissued. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, फॉरफिट केल्याची एंट्री दाखवावी लागेल आणि मग रिइश्यूची एंट्री करावी लागेल. नाव सी, दिस इज इन द बुक्स ऑफ आशा लिमिटेड. फर्स्ट एंट्री दॅट इज फॉर फॉरफिचर. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000. नाव विल सी टोटल 100 shares are there and it is given that 20 each fully called up. 100 शेअर्स आपण फॉरफिट केलेत आणि पूर्णपणे ₹20 हे कॉल्डअप आहेत. त्यामुळे कॉल्डअप अमाऊंट जी असते ती आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट करतो. सो 100 into 20 वी आर हॅव्हिंग 2000. देन इट इज गिवन दॅट नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल ₹3 per share अँड फायनल कॉल ₹5 per share. ₹3 आणि ₹5 असे आपल्याला कॉल्सचे मिळालेले नाहीत. सो आपल्याला 2 इक्विटी शेअर फर्स्ट कॉल दाखवावं लागेल. ₹3 आहेत. सो विल बी शोईंग इट ॲज नाव 300 अँड फॉर फायनल कॉल 500 आर देअर. यू कॅन सी दॅट 100 into 5 and 100 into 3. So these are the amounts which are not received. And then equity share forfeiture account is credited with 1200. This is for the amount which is received, paid up amount. जी पेडअप कॅपिटल आहे, पेडअप अमाऊंट आहे, ती आपण इक्विटी शेअर फॉरफिचरला दाखवतो 1200. सो नाव 100 into वॉट एव्हर अमाऊंट रिसिव्ड. सो इथे आपल्याला किती मिळाले बघा, ₹8 मिळाले नाहीत, म्हणजे उरलेली अमाऊंट आपल्याला ही मिळाली आहे. सो आपण ती अमाऊंट इथे पेडअप अमाऊंट म्हणून दाखवली आहे. अँड दिस इज द एंट्री फॉर फॉरफिचर. नाव इट इज गिवन दॅट द शेअर्स आर रिइश्यूड. सो रिइश्यूड करताना फक्त किती केलेत, तर 80 शेअर्स फक्त रिइश्यू केलेत आउट ऑफ 100. 80 शेअर्स रिइश्यू हे 15 पर शेअरनी केलेले आहेत. आता ऑलरेडी आपण जे इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटला अमाऊंट ट्रान्सफर केली 1200, ही अमाऊंट ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे. जेव्हा आपण शेअर्स रिइश्यू करतो तेव्हा आपण किती मॅक्सिमम डिस्काउंट देऊ शकतो, तर एवढाच डिस्काउंट देऊ शकतो जेवढी आपल्याला ऑलरेडी त्याच्यावर अमाऊंट कलेक्टेड असते, मॅक्सिमम अप टू दॅट एक्सटेंट. त्यामुळे आपल्याकडे ₹1200 कलेक्ट आहेत 100 शेअर्सचे. सो आपण रिइश्यू करताना पण तेवढा मॅक्सिमम डिस्काउंट देऊ शकतो. इथे आपल्याला सांगितलेलं आहे 80 शेअर्स ऑफ दीज वेअर रिइश्यूड ॲट ₹15 पर शेअर, फुल्ली पेड. ₹15 आता ते आपण रिइश्यू केलेत. आपण बघूया की प्रपोर्शनेट आपण किती अमाऊंट ही वापरू शकतो इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट मधली. सो नाव यू कॅन चेक इन वर्किंग नोट दॅट टोटल 100 शेअर्स आर फॉरफिटेड. आउट ऑफ दॅट ओनली 80 आर रिइश्यूड. 100 शेअर्ससाठी आपण फॉरफिटेड अकाउंट, शेअर्स फॉरफिटेड अकाउंटला किती अमाऊंट ट्रान्सफर केली होती, 1200. सो प्रपोर्शनेट अमाऊंट किती होणार आहे 80 शेअर्सना, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो इट विल बी by doing cross multiplication, we'll get 1200 into 80 divided by 100, we'll get it as 960. So maximum आपण किती अमाऊंट वापरू शकतो, 960. पण इथे मात्र काय झालंय, आपण ₹15 शेअर इश्यू केलेला आहे. सो 15 into 80. सो आपल्याला जी कलेक्ट झालेली अमाऊंट आहे ती आहे 1200 आणि टोटल इक्विटी शेअर कॅपिटलला आपण किती ट्रान्सफर केलेत, 1600, बिकॉज इट इज लाईक 80 into 20 जी आपली ओरिजिनल किंमत होती फॉरफिटेड शेअर्सची, जी ओरिजिनल किंमत आहे ती. सो 80 into 20 जे आहेत 1600, तेवढी अमाऊंट आपण क्रेडिट केली आणि आपल्याला मिळताना मिळाले 1200. सो वी हॅव युज्ड ₹400 फ्रॉम इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट. ₹400 आपण वापरले.
त्यामुळे आता आपण 960 पैकी आपण 960 वापरू शकत होतो, त्यापैकी आपण 400 रुपये वापरले, म्हणजे उरलेले जे 560 आहेत तो आपल्यासाठीचा हा गेन आहे, म्हणजे आपल्यासाठीचं ते रिझर्व आहे. सो वी हॅव टू ट्रान्सफर इट टू कॅपिटल रिझर्व. आता इथे आपण काय केलंय, टोटल जेवढे इक्विटी शेअर फॉरफिचरला ट्रान्सफर केले 1200 ते कन्सिडर केले नाहीत, कारण ते 100 शेअर्सवरचे होते. आपण इथे कन्सिडर करताना फक्त 80 शेअरच्या प्रपोर्शनेट फाइंड आउट केली अमाऊंट, त्यामुळे आपण ती अमाऊंट 960 अशी कन्सिडर केली. सो 960 मायनस 400, 560 now will be transferring to capital reserve. So equity share forfeiture account debit 560 to capital reserve 560. Now second case, Bhakti Limited forfeited 100 equity shares of 110 each, rupees 6 called up, on which the shareholder paid application and allotment of rupees 5 per share. Of these 80 shares were reissued as fully paid up for rupees 6 per share. आता total forfeit झालेले shares किती आहेत, 100. So this is now second case. 100 शेअर्स आपण फॉरफिट केलेत, त्याच्यापैकी आपण कॉल्ड अप अमाऊंट जी होती ती 6 रुपये होती. त्यामुळे फर्स्ट आपल्या फॉरफिचर एंट्रीमध्ये आपण इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट दिलं 100 into 6, दॅट इज 600. देन द कॉल्स इन ॲरियर्स, दॅट इज द अमाऊंट विच वी कुडंट रिसीव्ह फ्रॉम दी शेअर होल्डर्स, जी आपल्याला मिळाली नाही ती. सो दॅट विल बी टू कॉल्स इन ॲरियर्स 100 अँड द अमाऊंट विच इज रिसीव्ड 5 रुपये आपल्याला मिळाले. प्रॉब्लेममध्ये आपण परत वाचू शकतो. इट इज गिवन दॅट ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट ऑफ रुपीज 5 पर शेअर. आपल्याला अलॉटमेंट आणि ॲप्लिकेशन जे पैसे आहेत ते मिळालेले आहेत, म्हणजे ते 5 रुपये आहेत. सो आपण ते जे मिळालेले पैसे आहेत पेडअप आहेत ते इक्विटी शेअर फॉरफिचरला दाखवले 100 into 5, आणि जो 1 रुपया मिळाला नाही तो आपण कॉल्स इन ॲरियर्सला लिहिला आहे, कॉल्स इन ॲरियर्स 100. नाव आउट ऑफ दिस 100 अगेन 80 शेअर्स आर रिइश्यूड. 80 शेअर्स आर रिइश्यूड ॲट 6 पर शेअर. ठीक आहे. सो आपल्याला किती मिळाले तिथे 480. ऑलरेडी कॉल्डअप आधीच्या शेअर्स किती होते, कॉल्डअप 6च होते, 6 रुपयेच कॉल्डअप होते, आणि आता इथे आपण रिइश्यू करताना पण 6 रुपयालाच रिइश्यू करतोय. त्यामुळे इथे आपल्याला शेअर्स फॉरफिचर अकाउंटमधला काहीही बॅलन्स हा यूज करावा लागत नाहीये. समजा कॉल्डअप अमाऊंटपेक्षा रिइश्यू करताना आपण कमी अमाऊंटनी रिइश्यू केले असते तर आपल्याला इथे शेअर्स फॉरफिचर अकाउंटमधला आपण प्रपोर्शनेट जो बॅलन्स यूज करू शकतो तेवढा यूज केला असता, पण इथे तशी गरज नाही. सो बँक अकाउंट डेबिट 80 into 6, जेवढी आपल्याला रिइश्यूडची अमाऊंट कॉल्डअपची दिली आहे ती 480 टू इक्विटी शेअर कॅपिटल 480. नाव विल फाइंड आउट द प्रपोर्शनेट अमाऊंट जी आपल्याला कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायचे. टोटल फॉरफिटेड शेअर्स आहेत 100, त्याच्यापैकी रिइश्यू केलेत 80. जे आपण शेअर्स फॉरफिटेड अकाउंटला ट्रान्सफर केली ती अमाऊंट आहे 500, जी 100 शेअर्सवरची होती. आता 80 शेअर्सना किती प्रपोर्शनेट अमाऊंट येईल ती आपल्याला बघावी लागेल. सो बाय डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 500 into 80 upon 100 विल गेट 400. 400 रुपये हे 80 शेअर्सवरचे आहेत जे इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटमध्ये आहेत. सो जे हे 400 रुपये आहेत जे आपण रिइश्यूच्या वेळेला आपण आपल्याला यूज करावे लागले नाहीत ते आपण कॅपिटल रिझर्वला डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो. सो थर्ड एंट्री आपण केली इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 400 टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 400, proportionate balance of share forfeiture account transferred to capital reserve. Now we'll see third case. Konark Limited forfeited 50 shares of rupees 10 each, rupees 8 called up. The shareholder failed to pay first call of rupees 3 per share, and later on 30 shares of these were reissued of rupees 7 per share. Okay, now 50 shares are there which are forfeited, out of that 30 are reissued. This is the third case. Now see, first entry is there for forfeiture. So total 50 shares are forfeited, out of that 8 rupees are called up. So it is shown equity share capital account debit 50 into 8. So 400 is the amount, and amount for first call is not received. So it is 50 into 3 to equity share first call
150, and the amount which is received is 250. So that is 50 into 5. Out of 8 rupees, 5 are received and 3 are not received. So the amount of first call which is not received is shown as 2 equity share first call, and the paid up amount is shown as 2 equity share forfeiture account 250. Now out of these 50 shares, 30 shares are reissued. 30 shares are reissued at 7. Okay. Now called up amount is 8 over here. पहिल्या जर्नल एंट्रीमध्ये बघा कॉल्ड अप अमाऊंट 8 रुपये होती आणि इथे रिइश्यू करताना आपण 7 रुपयाला रिइश्यू केलंय. सो आता आपल्याला इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट मधला काही बॅलन्स हा इथे यूज करावा लागणार आहे. जसं आपण फर्स्ट जी केस होती त्या केसमध्ये केलं त्याचप्रमाणे वर्किंग नोटमध्ये बघा टोटल शेअर्स जे आहेत ते फॉरफिट केलेले 50 आहेत. त्याच्या 50 शेअर्ससाठी जी फॉरफिटेड अमाऊंट प्रपोर्शनेट आहे ती आहे 250 आणि रिइश्यू करताना मात्र आता किती शेअर्स आहेत 30. त्याची आता प्रपोर्शनेट अमाऊंट किती असणार आहे. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. ती अमाऊंट येणार आहे 150. सो मॅक्सिमम 150 वी कॅन यूज फ्रॉम इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट. जास्तीत जास्त आपण तेवढी यूज करू शकतो, पण तेवढी अमाऊंटची गरज असेल तरच आपण यूज करणार. अदरवाईज जी अमाऊंट रिसिव्ड आहे रिइश्यू केल्यानंतर ती जर सफिशियंट आहे आणि थोडीशीच अमाऊंट आपल्याला इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटमधली वापरावी लागत असेल तर आपण तेवढाच बॅलन्स हा युटिलाइज करणार. आता इथे रिइश्यू करताना 7 रुपयाला रिइश्यू केलाय आपण. हे शेअर्सची कॉल्ड अप अमाऊंट होती 8 रुपये. सो आपण टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट जे दाखवलंय 30 into 8 दॅट इज 240 सेकंड एंट्रीमध्ये बघा. सो 240 आपण क्रेडिट केलंय. आपल्याला मिळताना मिळाले 210. सो द डिफरन्स इज ऑफ 30 रुपीज. जेवढे कमी मिळाले आपल्याला ते आपण युटिलाइज करणार इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटमधून. सो इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 30. नाउ we have seen in the working note that total amount is 150, proportionate amount is 150 for this 30 share. Out of this 150 we used 30 rupees, so still 120 are in balance for this 30 shares, now which we are not going to utilize. So we'll be transferring it to capital reserve account. So we'll be showing that particular entry, that equity share forfeited account debit 120 to capital reserve 120. Now this is the proportionate balance of equity share forfeiture account which is not utilized and will be transferring it to capital reserve. So whenever shares are forfeited and reissued, then we have to check whether all shares are reissued. जेवढे फॉरफिट झाले ते सगळेच रिइश्यू झाले का. जर सगळे रिइश्यू झालेले नसतील तर आपल्याला प्रपोर्शनेट अमाऊंट ही इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटची ही फाइंड आउट करावी लागते. आपण ह्या तिन्ही केसेसमध्ये वर्किंग नोट त्या प्रकारे बघितलेले आहेत. ती आपल्याला फाइंड आउट करून त्याच्यापैकी आपण किती मॅक्सिमम अमाऊंट यूज करू शकतो ती आपल्या लक्षात येते. त्या इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंटमधला बॅलन्स यूज केल्यानंतर जी अमाऊंट राहते ती आपण कॅपिटल रिझर्वलाही ट्रान्सफर करतो. सो फॉरफिचर आणि रिइश्यूच्या वेळेला आपण ही काळजी घ्यायची आहे. इश्यू ऑफ शेअर्स या घटकामध्ये जी जी व्हरायटी आहे ती पूर्णपणे आपण आपल्या सगळ्या तासिकांमध्ये बघितलेली आहे. अगदी फॉरफिचर रिइश्यू पर्यंतची ट्रीटमेंट कशी करायची हे आपण बघितलेलं आहे. हा प्रॉब्लेम हा आपला 8 मार्काला आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत असणार आहे. सो आपण डेफिनेटली जर्नल एंट्रीच्या बेस्ट प्रॉब्लेम असल्यामुळे जर्नल एंट्रीचीही सारखी प्रॅक्टिस करूया, सराव करूया आणि पूर्णपणे ह्या जर्नल एंट्रीज आपण चांगल्या सोडवू शकतो. धन्यवाद.